गोष्ट मला खूप छान वाटली की इरफान प्रोफेशनल मधून पर्सनल मध्ये गेलेलं आहे. व्हॉट्सअप गाईज, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी जावेद हबीबमध्ये जॉब करतो. आता इथून पुढचा इरफान बोलेल. जस्ट जावेद हबीब हेअर स्टुडिओ आहे आणि इथंच आपलं हेअर स्टायलिस्ट वगैरे लागतं देत. तर कुणी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि हा आपले इथं सिनियर स्टायलिस्ट आहेत मिस्टर प्रतीक पवार. यांच्याच भावाचं लग्न खूप लवकरच आहे, तर सो हे पण लवकरच मांडवत जातील. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करा ब्रो. ही गोष्ट मला खूप छान वाटली की इरफान प्रोफेशनल मधून पर्सनल मध्ये गेलेलं आहे. काय म्हणते तुझं प्रतिक्रिया? तुला काय स्क्रिप्ट? अरे तुझ्याकडे स्क्रिप्ट नाही बोलतो तू डायरेक्ट त्याच्या पर्सनल मध्ये घ्यायचं. स्क्रिप्टच नव्हती माझ्याकडे, मग मी स्क्रिप्ट काय करायचं म्हटलं. नाही सुरुवात केलेली आहे आम्ही, पण बघू काय होतंय काय नाही. चॅनल तर काढलेलं आहे यूट्यूबला. बाकी बाकी आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या थँक्यू सो मच. पूर्ण बोल ना, नीट बोल ना. आणि सबस्क्राईबच्या नंतर बाजूला घंटा असेल त्याला क्लिक करा. या आताच तुम्ही इरफानचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता इथून पुढं प्रतीक बोलणार आहे. तर मी प्रतीकचं ह्याच्यामध्ये क्लिप ऍड करेन. 2 मिनिट थांबा फक्त. प्रतीक आता जस्ट एकदम कॉमेडी करणार आहे. प्रतीक खूप मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. ब्लॉगचं नाव आहे मिस्टर गान्ना हेअर स्टायलिस्ट. लवकरच आपल्या शॉपचं रिनोव्हेशन तयार झालेलं आहे आणि पटकन सगळ्यांनी व्हिजिट करायचं शॉपला हेअरकटसाठी मिस्टर हेअर स्टायलिस्ट गान्नाकडे. या लवकर या. सेकंड स्टायलिस्ट आहेत आपले मिस्टर इरफान. आणि थर्ड स्टायलिश आहे प्रतीक. मी स्वतः आहे. काही करू शकता तुम्ही. गणेशकडे जाऊन कुठलीही सर्व्हिस करू शकता. कुठलीही सर्व्हिसमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे, पण ते लेंथ डेन्सिटी वाईज. हा ॲक्च्युली असं झालेलं आहे की हा म्हणला होता की मी काहीतरी कॉमेडी करतो बट हा काय कॉमेडी केला नाही. पण एक क्लिप भेटलेली आहे की आमचा प्रतीक आहे ना फ्री टाईममध्ये काय करतो हे बघा. हाऊस किपिंगचे नसतात ना त्यावेळेस असे काम करावं पार्ट टाइम जॉब ब्रो. पार्ट टाइम जॉब. या ब्रो. तुम्ही घरी चाललाय का इरफान सर? अरे बापरे. जेवणाचं तर आपण इकडे चाललेलो आहे. अरे कुठं चाललंय तू? आम्हाला सोडून चाललाय प्रतीक. अरे बघ ना, हा सोडून चाललाय. कुठं चाललंय इरफान? सांग बरं जरा. क्लायंट येतो. तर गाईज मला क्लायंट आलेले आहेत. मी क्लायंट करतो आता. आहेत 1-2 क्लायंट आहेत, तेवढे फिनिश करून मी पुढे बघू काय होतं आहे काय नाही. जसं जसं होत जाईल तसं शूट करतो. फर्स्ट व्लॉग आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. काही चुकलं वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी ते प्रयत्न करतो नाही का नेक्स्ट टाईम ते चुका न व्हायच्या. आता क्लोजच करून तेवढं क्लायंट करू मी. ठीक आहे चालेल. स्वरासाठी काहीतरी घेऊन पण जायचं आहे आता. माझी भाची आहे स्वरा, त्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे. सो बघू, कंटिन्यू करा गाईज. Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I. जस्ट रिलॅक्स झालो मी. आत्ताच माझे क्लायंट झालेत, भरपूर क्लायंट झालेत तसे. बट मी व्हिडिओ शूट 2च क्लायंटचं केलेलं आहे. बघितलाच असाल तुम्ही आता. तर आता तेवढं कंप्लीट करतो, शॉप क्लोज करतो, देन बघू. तर काहीच निघालेलं आहे मी आता. घरी जातो. शॉप वगैरे सगळं क्लोज केलं आहे, बघू शकता तुम्ही. शॉप वगैरे सगळं क्लोज केलं आहे. आता मी निघतो, जाऊया.
तर ग्लास सोहळा येत आहे आणि घेतलं मी तुला चॉकलेट आणलेलं आहे तर टाकू तुला. सोरा इकडे मी तुला काय आणलोय कसं आहे आवडलं खा उद्या खा पिल्लू ओके बाय गुड नाईट बाय. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं माझं आता तर हे ब्लॉग मी इथं सेंड करतो. माझं फर्स्ट ब्लॉग आहे. मला माहीत नाही कसं झालं आहे काय झालं आहे तर काही चुकलं वगैरे असेल तर मला सांगा. मी त्यात करेक्शन वगैरे करत राहीन. कमेंटमध्ये मला सांगा काय चुकलं काय नाही. चालेल बाय गुड नाईट लव यू गाईज.